भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो, पण जर तीच बहीण खोटं बोलली तर? ही कथा आहे एका अशा खोट्याची ज्याने अनेक आयुष्य कायमचं बदलून टाकलं. एका छोट्या शहरात आरव आणि त्याची बहीण साक्षी राहत होते. दोघाही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. आरव नेहमी साक्षीची काळजी घ्यायचा. शाळा, कॉलेज सगळीकडे तिच्या मागे उभा राहायचा. साक्षीसाठी आरव फक्त भाऊ नव्हता, तो तिचा रक्षक म्हणजे प्रोटेक्टर होता. पण सगळं कायम असं राहिलं नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर साक्षीच्या आयुष्यात नवीन मित्र आले. त्यात एक मुलगा होता राहुल. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही महिन्यांनी त्यांच्यामध्ये भांडण झालं. राहुलने साक्षीला दुर्लक्षित करायला सुरुवात केली. साक्षीला हे सहन झालं नाही. तिच्या मनात राग आणि सूड भरू लागला. एक दिवस रागाच्या भरात साक्षीने एक भयंकर निर्णय घेतला. ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि म्हणाली, माझ्यावर अत्याचार झाला आहे. सगळे हादरले. पोलिसांनी विचारलं, कोण? साक्षीने नाव घेतलं, राहुल. ही बातमी आगसारखी पसरली. मीडिया, लोक सगळे बोलू लागले. आरवला जेव्हा कळलं तो हादरला. तो बहिणीच्या बाजूने उभा राहिला. तो म्हणाला, मी माझ्या बहिणीसाठी काहीही करेन. राहुलला अटक झाली. त्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. पण काही दिवसांनी आरवला काही गोष्टी विचित्र वाटू लागल्या. साक्षीच्या बोलण्यात बदल, तिचं वागणं काहीतरी जुळत नव्हतं. एक दिवस आरवने शांतपणे विचारलं, साक्षी, खरं काय आहे? साक्षीने नजर चुकवली. त्या रात्री आरव झोपू शकला नाही. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, माझी बहीण खरं सांगते आहे का, की काहीतरी लपवत आहे? त्या रात्रीनंतर आरव शांत बसला नाही. त्याच्या मनात सतत शंका येत होती. सगळं खरंच आहे का? तो बहिणीवर विश्वास ठेवत होता, पण त्याच्या मनात काहीतरी चुकतंय अशी भावना होती. दुसऱ्या दिवशी तो कॉलेजमध्ये गेला. लोक राहुलबद्दल वाईट बोलत होते. कोणी म्हणत होतं त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. पण काही लोक शांत होते, जणू त्यांना काहीतरी माहिती होतं. आरवला राहुलचा एक जवळचा मित्र भेटला, समीर. समीरने आरवकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला खरंच वाटतं का की राहुल असं काही करेल? आरव थोडा थांबला. माझी बहीण खोटं बोलणार नाही, तो म्हणाला. समीर शांतपणे म्हणाला, मग हे बघ. त्याने मोबाईलमध्ये काही चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स दाखवले. त्यात साक्षी आणि राहुलचं बोलणं होतं. भांडण, राग आणि शेवटी साक्षीचा मेसेज, तुला याचं परिणाम भोगावेच लागतील. आरवच्या पायाखालची जमीन सरकली. आरव पूर्णपणे गोंधळला. एक बाजू त्याची बहीण, दुसरी बाजू हे पुरावे. तो स्वतःशी म्हणाला, हे सगळं काय चाललं आहे? तो घरी गेला, पण साक्षीकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. आरवने स्वतः तपास सुरू केला. त्याने सीसीटीव्ही तपासले, मित्रांशी बोलला, त्या दिवसाची टाईमलाईन तयार केली. आणि हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. त्या दिवशी साक्षी आणि राहुलमध्ये जोरदार भांडण झालं होतं, पण त्यानंतर काहीही घडलं नव्हतं. कोणताही अत्याचार झाला नव्हता. हे समजल्यावर आरव पूर्णपणे तुटून गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, हे कसं शक्य आहे? माझी स्वतःची बहीण? त्या रात्री आरवने साक्षीला थांबवलं. मला सगळं माहिती आहे, तो म्हणाला. साक्षी घाबरली. काय? ती अडखळली. आरव जोरात म्हणाला, सत्य सांग, काहीच झालं नव्हतं, बरोबर ना? साक्षी शांत झाली. काही सेकंद, आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साक्षी रडत म्हणाली, हो, काहीच झालं नव्हतं. आरवच्या जगात एकदम शांतता पसरली. साक्षी जोरात रडत होती, हो, काहीच झालं नव्हतं. आरवच्या डोळ्यात राग, दुःख आणि धक्का सगळे एकत्र होतं. मग तू असं का केलंस? तो ओरडला. साक्षी थरथरत म्हणाली, राहुलने मला सोडलं, मला दुर्लक्षित केलं. मला खूप राग आला. मी विचार न करता तक्रार केली. आरव काही क्षण काहीच बोलला नाही. त्याच्या मनात एकच गोष्ट घुमत होती, एका खोट्यामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या दिवशी आरवने एक मोठा निर्णय घेतला. तो साक्षीला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. साक्षीने सगळं कबूल केलं. केस कोर्टात गेली. सगळ्यांसमोर साक्षीने सत्य सांगितलं, मी खोटा आरोप केला होता. कोर्टात शांतता पसरली. राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायालयाने राहुलला निर्दोष घोषित केलं. पण त्याचं आयुष्य आधीच बदलून गेलं होतं. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं थांबवलं होतं. त्याची इज्जत, त्याचा आत्मविश्वास सगळं तिटलं होतं. आरव राहुल समोर गेला. त्याने डोकं खाली घालून म्हटलं, माझ्या बहिणीने जे केलं त्यासाठी मी माफी मागतो. राहुल काहीच बोलला नाही. तो फक्त म्हणाला, माझं नाव साफ झालं, पण माझं आयुष्य नाही. साक्षीला तिच्या खोट्या तक्रारीसाठी शिक्षा झाली, पण तिच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा होती, तिने स्वतःच्या भावाचा विश्वास गमावला.
अंतिम संदेश, पॉवर मेसेज. आरव शेवटी म्हणाला, सत्य नेहमी जिंकतं, पण खोटं खूप काही नष्ट करून जातं.